पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मुंबईत येण्यावर मनोज जरांगे ठाम। 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे प्रस्थान। आपल्याला शांततेमध्ये मुंबईला जायचं आहे, मनोज जरांगेंचं आवाहन। मराठा समाजाला सरकारनं 10% आरक्षण दिलेलं आहे, तरीही लोकशाही मार्गाने कोणी आंदोलन करत असेल तर त्यांच्याही मागण्या समजून घेऊ। जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। लेकरांसाठी आरक्षण मागत आहोत, विनाकारण डिवचू नका, सत्ता बदलत असते हे लक्षात ठेवा। मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। मराठा समाज ओबीसी प्रवर्गामध्ये येऊ शकत नाही, मात्र तसा कोणी प्रयत्न केल्यास ओबीसी समाज आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही। छगन भुजबळांचा जरांगेंना इशारा। 29 जातींचा नव्यानं ओबीसी आरक्षणामध्ये समावेश, मात्र मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हटलं की येवलावाल्यांचा पोट दुखतं। मनोज जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल। बिहारमधील SIR मध्ये निवडणूक आयोग आणि भाजप पार्टनरशिप। महाराष्ट्र हरियाणाप्रमाणे बिहारमध्ये मतचोरी होऊ देणार नाही, राहुल गांधींचा हल्लाबोल। महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या वेळेला 40-42 लाख मतदार वाढले, मतदान याद्या तपासा, मतदान करू देऊ नका। उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। जनतेनं आपल्याला का नाकारलं याचा अभ्यास करायचा सोडून विरोधक छाती बडवत बसलेत, हे कधीच निवडून येणार नाहीत। मतचोरीच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर। राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन, गणपतीला घरी येण्याचं निमंत्रण। उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थ निवासस्थानी जाणार। राज ठाकरेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांनाही गणपती दर्शनाचं निमंत्रण। राज ठाकरेंनी मलाही बोलावलेलं आहे, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। राज्यामध्ये 26,34,000 लाडक्या बहिणी अपात्र, पुण्यामध्ये 2,04,000 तर ठाण्यामध्ये 1,25,300 अपात्र महिलांकडून योजनेचा लाभ। आता लाडकी बहीण योजना बंद करू का? बोगस लाभार्थ्यांबद्दल प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले। सातारा जिल्ह्यानं कधीही मोगलाई खपून घेतली नाही, तुम्ही किती मतानं निवडून येता हे सर्वांना माहिती। मंत्री मकरंद पाटील यांचा मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा। रोहित पवार यांची उद्या पत्रकार परिषद। जनतेचा पैसा लुटणाऱ्यांचा नाद पुरा केल्याशिवाय थांबणार नाही, शिरसाटांच्या कारनाम्यांचे पुरावे देणार। रोहित पवारांचं ट्विट। फडणवीस काय खातात आम्हाला माहिती नाही का? फडणवीस शाकाहारी आहेत का? मांसाहाराच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा। संजय राऊतांनी शेण खाल्लंय का? फडणवीसांबद्दल बोलताना यापुढे तोंड सांभाळून बोला, अन्यथा जशास तसं भाषेमध्ये उत्तर देऊ। भाजपच्या नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। काही लोक फॅशन म्हणून भगव्या शाली घालतात, मी सुद्धा मागवल्या। उदय सामंतांचं नाव न घेता नितेश राणेंना टोला, तर सामंतांना भगवी शाल हवी असेल तर माझ्याकडे स्टॉक आहे, राणेंनीही डिवचलं। साईबाबा संस्थांकडून प्रसादाच्या दरामध्ये 50% वाढ, 20 रुपयांना मिळणारे 2 लाडूचं पाकिट आता 30 रुपयांना मिळणार। 76व्या वर्षी मुंबईतील वरळी पोलीस कॅम्पमधील राजाचं जल्लोषात आगमन, पोलीस अधिकाऱ्यांकडून गणपती बाप्पाचं पूजन। राहुल गांधींच्या बिहारमधल्या मतदार अधिकार यात्रेचा 8वा दिवस, राहुल गांधी तेजस्वी यादव यांचा बाईकवरून प्रवास। बिहारमध्ये मतदानाचा अधिकारही हिरावून घेतला जातोय, राहुल गांधींचा आरोप। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।